राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना नीट परीक्षा घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याबाबत निवेदन देण्यात आलं। या निवेदनात नीट परीक्षा घोटाळ्याची चौकशी करा, उच्चस्तरीय समिती गठीत करून स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे। नीट परीक्षेचा निकाल 4 जून रोजी घोषित झाला। यात काही धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत। त्याचप्रमाणे 67 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क्स पडले आहेत। प्रतिवर्षी ही संख्या 1 अंकी असून हरियाणामध्ये एकाच केंद्रात 7 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क कसे काय मिळू शकतात? उत्तर वगळले तर 4 गुण कमी होतात व चुकीचं उत्तर दिल्यास 5 गुण कमी होतात। असे असेल तर 717, 718 किंवा 719 एवढे मार्क्स पडणे कसे काय शक्य आहे? 14 जूनचा निकाल निवडणूक निकालांच्या वातावरणात 4 जूनलाच कशासाठी? या गोंधळामुळे 10 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या। त्याची जबाबदारी कोणावर? विद्यार्थ्यांच्या मनाशी, त्यांच्या भवितव्याशी अजून किती खेळायचे? या विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी नीट परीक्षा 2024 मधील झालेल्या घोटाळ्याची आणि जबाबदार नॅशनल टॅलेंट एजन्सीची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीत उच्चस्तरीय समिती गठीत करून स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसमवेत नाशिक जिल्हाधिकारी यांच्या मार्फत प्रधानमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करत आहे। तसेच या दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे, अन्यथा या विद्यार्थ्यांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी इतिहासात झाले नाही असे आंदोलन करण्याची तयारी असल्याचं या निवेदनात म्हटलंय। तरी नीट परीक्षा घोटाळ्याची न्यायालयाच्या देखरेखीखाली उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर तत्काळ कडक कारवाई करण्यात यावी, विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदनाद्वारे करण्यात आली। आज आम्ही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी नाशिक यांना वैद्यकीय प्रवेशासाठी जी नीट परीक्षा घेतली गेली होती केंद्र सरकारतर्फे, या नीट परीक्षेमध्ये जो घोळ झालेला आहे, काही विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळालेले, काही विद्यार्थी ग्रेस मार्कवर पास झालेले, हा पूर्ण देशभर हा नीट परीक्षेसंदर्भात मोठा गैरप्रकार व घोळ जो घडलेला आहे, हा गैरप्रकार उघडकीस आणण्यासाठी याची केंद्र स्तरावर उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी आज आम्ही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहर व जिल्ह्याच्या वतीने माननीय जिल्हाधिकाऱ्यांना केलेली आहे। यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट तुषार जाधव, शहराध्यक्ष भावनेश राऊत, दीपक वाघ, जिल्हा कार्याध्यक्ष करण आरोटे, जिल्हा उपाध्यक्ष चेतन सांगळे, नाशिक तालुकाध्यक्ष अक्षय मोरे, इगतपुरी तालुकाध्यक्ष तेजस भोर, प्रशांत पगारे, भावळा जावळे, आत्माराम पवार, यश सौदाने आदी पदाधिकारी उपस्थित होते। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक।